आणि यावेळेस मात्र एकनाथ शिंदे यांना एक वेगळा मार्ग दाखवण्यात आला, ज्याच्यातून शिवसेना पक्ष, शिवसेना नाव आणि शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह सुद्धा शिंदेंच्या पारड्यामध्ये टाकण्यात आलं. आणि अर्थात एवढं होऊनही भाजपचं स्वप्न काही पूर्ण झालं नाही. त्यामुळे आता शिंदे आणि ठाकरे या दोन्हींवर एकदाच वार करण्याची सगळ्यात मोठी संधी म्हणजे मुंबई महानगरपालिका निवडणूक. कारण ही निवडणूक जर एकदा शिंदे आणि ठाकरेंच्या हातून गेली तर उभ्या महाराष्ट्रामध्ये भाजपला अडवणारं कोणीही राहणार नाही. अर्थात भाजपचं लक्ष हे दोन्ही शिवसेना एकाच वेळेस आहे आणि या दोन्ही शिवसेना एकट्या एकट्याने भाजपच्या विरुद्ध लढत आहे. म्हणजे शिंदे गटही भाजपमध्ये किंवा महायुतीमध्ये फार चांगला आहे अशातला काही भाग नाहीये. त्यांच्यातले वाद आपण अनेक वेळा समोर बघतोय. उद्धव ठाकरे यांना तर संपवण्याचाच प्रयत्न भाजपने चालवलेला आहे, परंतु उद्धव ठाकरे सुद्धा नेटाने या भाजप सोबत दोन हात करताना आपल्याला दिसतात. आणि आता याच मध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेले आहेत आणि ही खरं तर शिंदेसाठी सुद्धा जमेची बाजू आहे. कारण जोपर्यंत उद्धव ठाकरे आहेत तोपर्यंत एकनाथ शिंदे यांची गरज भाजपला आहे. कारण एकदा उद्धव ठाकरे किंवा ठाकरे ब्रँड जर म्हणजे संपला तर शिंदे यांचं व्हॅल्यूच राहणार नाहीये. कारण शिंदे यांचं महत्वच राहणार नाही, गरज राहणार नाहीये भाजपला. हे शिंदे सुद्धा ओळखून आहेत आणि त्यामुळे भाजप एकाच वेळेला म्हणजे एकाच दगडामध्ये हे दोन्ही पक्षी मारण्याच्या तयारीत आहे.